सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आपण सर्वज्ञ श्री चक्रप्रभू जीवाच्या भल्यासाठी हितासाठी ज्या अनंत लीळा केल्या आहेत त्या अनंत लीळाचं चिंतन करत करत त्या परमेश्वराबरोबरच आपला आध्यात्मिक प्रवास करत अर्थात सन्निधानात परमेश्वराने दिलेला जो समज आहे ज्ञानातला तो स्वीकारून आज्ञाप्रती पालन करून त्या परमेश्वराबरोबरच आपण प्रवास करत आहोत. परमेश्वर पैठणला आहे आणि ह्या पैठण नगरीमध्ये अनेक ब्राह्मण लोक आहे जे कन्वेचे आहे, संस्काराचे आहे आणि अनेक लोक परमेश्वराला भेटण्यासाठी येतात. त्यातून परमेश्वर त्यांना त्यांच्या कन्वेनुसार त्यांच्या संस्कारानुसार जे द्यायचं ते देतात. कोणाला वेश देतात, कोणाला बोध देतात आणि त्या पद्धतीनं अयोग्य जीवाला योग्य करण्याचं काम परमेश्वराला आनंद देण्याचं हे मिशन परमेश्वराने स्वीकारलेलं असल्यामुळं अनंत जीवाचं उद्धरण कार्य परमेश्वराचं चालू आहे. आणि त्या लीळा आपण बघत असतानाच परमेश्वर या जीवाला कशा पद्धतीनं अनंत लीळेच्या माध्यमातून स्वतःचा अलौकिकता दाखवून स्वतःची ओळख करून देतात. त्यांचं गर्व हरण करून अयोग्य जीवाला योग्य करून लीळेच्या माध्यमातून त्यांना समज देतात. त्याच माध्यमातून आपणही ह्या लीळेंच्या माध्यमातून समज घेऊन ते आपल्या जीवनामध्ये उतरवलं, आज्ञाप्रती पालन केलं तर परमेश्वराची भक्ती ही परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाईल. आणि म्हणून आपण हे चिंतन करत आहोत. परमेश्वर एके दिवशी भोगनारायणाच्या मंदिरामध्ये सकाळचा पूजा अवसर झालेला आहे. पैठण येथील श्री चांगदेवाच्या माडेचं देवळ जे आहे, म्हणजे माडी म्हणजे दुमजली मंदिर असतं ते, तिथं गमन केलेलं आहे. आणि त्याच गमन केल्यानंतर वरच्या माडीवरती गेल्यानंतर सज्जाद देव विराजमान झालेले आहे. इतक्यात तिथल्या देवळात काही चांगदेवाचे जे नर्तक आहे, नृत्य करणारे आहे, ते वेशभूषा करण्यासाठी येतात. आजच्या भाषेमध्ये मेकअप करण्यासाठी येतात. आणि त्या अनुषंगाने जेव्हा एक नर्तिका तिथं येते आणि अचानक देवाला बघितल्यानंतर ती आकर्षित होते. ती स्वतःला विसरून जाते की मी कशासाठी आलेले आहे आणि ती देवाला पाहतच राहते. श्रीमूर्तीचं अवलोकन करत स्तब्ध निश्चळ होऊन उभी राहते. आता बराच उशीर ती बघत आहे देवाचं श्रीमूर्त आणि त्यामुळं जे बाकीचे तिचे जे जोडीदार आहे त्यांना वाटतं की खूप उशीर झाला, ही का आली नाही म्हणून बघायला येतात. दुसरी नर्तिका आल्यानंतर तीही देवाकडं आकर्षिल्या जाते, देवाकडं पाहतच राहते. तिलाही बराच वेळ होतो. त्या दोघींना उशीर झाल्यामुळं मग ते जे आहे संबळ वाजवणारे, मांदळ वाजवणारे, काही बटूक आहे, बासरी वादक, कडे, जे बी वाजवणारे जे लोक आहे, ऑर्केस्ट्रा टाईप त्यांचं त्या पद्धतीची त्यावेळेची पद्धत असावी. आणि अशा पद्धतीनं एक 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 येत येत टाळ मृदुंग वाजवणारे, सनई तुतारी वाजवणारे असे एक 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 येत का लेट झाले बघत बघत येतात. आणि सर्वच लोक येऊन तिथंच थांबतात. देवाचं ते श्रीमूर्ती जी आहे ती पूर्णपणे आकर्षित करणारी असल्यामुळं आणि परमेश्वराने सुद्धा त्यांना वेद दिल्यामुळं ते सर्व देवाकडं बघत राहतात. कोणी कोणाशी बोलत नाही, कोणी कोणाला काही सांगत नाही, कोणी कोणाला बोलावण्यासाठी आलो हेही सांगत नाही, आपल्याला उशीर झाला आहे, काहीच नाही. फक्त आणि फक्त परमेश्वराची श्रीमूर्त ती बघणे, निहाळणे. त्या जीवाची तेवढी कणव असेल म्हणून श्रीमूर्तीचं त्यांना दर्शन झालं. आणि मग देवाने थोड्या वेळ दिल्यानंतर तो जो वेद आहे, ते आकर्षण आहे, ते देवाने काढून घेतलं. अर्थात देवानेच त्यांना ते आकर्षित निर्माण केलं होतं. आणि त्या पद्धतीनं जे सर्व लोक आलेले ते आकर्षण काढून घेतल्यानंतर ते थोडेसे भानावर आले. आणि मग तिथंच देवाच्या समोरच त्यांनी जे बी त्यांचा कार्यक्रम आहे वादनाचा तो सुरू केलेला आहे. मग देव तिथं म्हणतात का तुम्ही इथं नका करू, ज्या ठिकाणी तुम्ही करणार आहे त्याच ठिकाणी चला देवळात, आम्ही तिथंच येतो. आणि त्या पद्धतीने सारे लोक उठतात आणि ज्या ठिकाणी ते कार्यक्रम करणार होते अगोदर त्या ठिकाणी सर्व त्यांची तयारी करतात आणि देवाला विनंती करून देवाला तिथं घेऊन जातात. आता देवसुद्धा त्या देवळाच्या चौकात जाऊन आसनस्थ होतात आणि त्या नृत्यगणा जे आहे
त्या नाचायला सुरुवात करतात, आपापल्या कला दाखवायला सुरुवात करतात. कोणी गायन करतं, कोणी नाचन करतं, कोणी वाजन करतं. हे सर्व पद्धतीनं त्याची जी कला आहे ती परमेश्वराच्या समोर ते दाखवायला सुरुवात करतात. ज्यांना जी कला येते ती ते दाखवू लागले आणि देव आपल्याकडं आता ते बघत आहे. ते देवाकडं बघताय. आपण जे बी कला आहे ते वाजन करताय, दाखवताय, कोणी गायन गातंय, कोणी नाचतंय. अशा पद्धतीनं ते त्यांना जसं ते करतील तसं परमेश्वराकडं बघून ते करत असल्यामुळे त्यांना सुख होतं आहे. थोडक्यात स्थिती झाल्यानंतर जसं सुख होतं आहे, आनंदाचं जसं भरतं येतं आहे, सत्व उतरतं आहे, अशा पद्धतीनं त्या लोकांना सर्वांना सुख होतं आहे. आणि मग स्मितहास्य देवाने त्यांच्याकडं केलं आणि स्मितहास्य केल्यानंतर ते त्या नर्तिकेच्या लक्षात येतं की आपल्याकडून काहीतरी चुकी झालेली आहे आणि ती नाचता नाचता त्यांचा जो पाय आहे तो चुकला आणि देवाने स्मितहास्य केल्यानंतर तिच्या लक्षात आलं की देवाच्या लक्षात आलं आहे. कारण आजपर्यंत ती जरी चुकत असली तरी कोणाच्या लक्षात येत नव्हतं. ती सावरून घ्यायची आणि त्या पद्धतीने चालायचं. परंतु परमेश्वराच्या लक्षात ती चूक आल्यानंतर परमेश्वर तिला अप्रत्यक्षरित्या तिची चूक दाखवत आहे आणि मग तीसुद्धा थोडी लाजते आणि म्हणते जाणीवेशिवाय कला मावळली. ह्या कलेचं कोणालाही जाणीव नाही आणि त्यामुळं आम्हीही थोडंसं बेजबाबदारपणे ही कला दाखवायला सुरुवात केली होती. ती मावळली होती म्हटले. इतके दिवस जाणीवेशिवाय कला पोरकी झाली होती म्हटले. आता सगळ्या कलांचं माहेरच आम्हाला जर भेटलं आहे तर आम्हालासुद्धा थोडासा उत्साह होईल आणि म्हणून ती अत्यंत उत्साहामध्ये पुन्हा ती शांततेने कोणत्याही प्रकारची चुकी न करता नाचायला लागते. तिच्या लक्षात येतं का देव सर्वज्ञ आहे, देवाला सर्व जाण आहे आणि त्यामुळं ती म्हणती सर्व कलेचं माहेर घरच आता आम्हाला भेटलं. त्याच्यामुळे तिच्या मनामध्ये, तिच्या हृदयामध्ये ते उत्साह भरलेला आहे आणि ती आवेशाने उत्साहाने नृत्य करायला लागते. आणि आपल्या अंगावरती एखादी माशी बसली, जसं जनावर तेवढीच जागा हलवतं आणि त्या माशीला उडवतं, तशा पद्धतीनं तिनं ती कला दाखवली आणि तेवढाच अंग फक्त हलवायचं. अशा पद्धतीनं ती कला दाखवल्यानंतर देवही प्रसन्न होतात आणि प्रसन्न झाल्यानंतर सर्वांच्या कलेवरती देवाने दाद दिलेली आहे, त्यांची स्तुती केलेली आहे आणि तेही अत्यंत मंत्रमुक्त होऊन देवाकडं बघत बघत आपल्या कला दाखवत असतात. मग देवाने त्यांना सर्वांना तांबूळ दिलं, पानाची चंची दिली. सर्व देवाकडे जेवढे बी पानं होते, जो बटवा होता तो पूर्णच रिचावला, अर्थात सर्व खालीच केला आणि सर्वांनाच त्यांनी देवाने दिल्यानंतर त्यांना सर्वांना पाठवणी दिली. ती नर्तिका निघाली, तिला जावेच वाटेना, कारण देवाकडे ती आकर्षित झाली होती. थोड्या अंतरापर्यंत ती गेली आणि परत आली. परत आल्यानंतर खुश होऊन ती नर्तिका म्हणाली, जी या कलेची पारख करणे कोणाला जमलं नाही, आजपर्यंत माझी चुकी कोणी दाखवली नाही, परंतु ती पारख करणारे आपण माहेर आमचं भेटलं. ती आत्तापर्यंत पोरकी होती, ती कला आता तिला खऱ्या अर्थाने तिला माहेर, तिला खऱ्या अर्थाने न्याय भेटला. अशा पद्धतीनं तिनं परमेश्वराची बरीच स्तुती केली का परमेश्वर सर्वज्ञ गोसावी हे माय आहे, माऊळ आहे, आमच्या कलेचे माहेर घर आहे आणि तुम्ही आमच्या कलेला न्याय दिला. अशा पद्धतीनं बरीच तिनं ती स्तुती केली आणि आनंदित होऊन ती मग पुष्कळ स्तुती केल्यानंतर त्यावरती परमेश्वराला दंडवत वगैरे केला आणि ती निघाली. सर्वज्ञांनी मग तिथून गमन केलं. देवसुद्धा मग निघाले. तर ते निघाले आणि ती नर्तिका निघाली, परंतु त्या नर्तिकेने देवाला विनंती केली, देवाचा पदर धरला आणि म्हटले की आमच्या बिरावरती आपण यावं म्हटले. परंतु देवाने ते नाकारलं. ती काही बोलू शकली नाही का तुमच्याकडे येणं हे योग्य राहणार नाही, समाज व्यवस्था तशी नाही आणि त्यामुळं आम्ही तुमच्या बिडारावर येऊ शकत नाही. अशा पद्धतीनं त्यांची जेवढी कणं होती तेवढी त्यांचे अधिकार होता, योग्यता होती, जोड होती, ती परमेश्वराने दिलं. परंतु एक इथं समजण्यासारखं आहे की परमेश्वर सर्वज्ञ आहे, परमेश्वर सम जीव विषम. परमेश्वराच्या समोर परमेश्वराच्या नजरेदृष्टीत सर्व जीव सम आहे, परंतु ती नर्तिका असल्यामुळं समाजव्यवस्था परमेश्वराने पाळलेली आहे आणि ही समाजव्यवस्था पाळण्यासाठी परमेश्वरसुद्धा ही समाजव्यवस्था आहे, सृष्टीव्यवस्था आहे, याचे नियम जे बी आहे ते पाळतात आणि अप्रत्यक्षरित्या तिला ते लक्षात आल्यानंतर तिनंही कोणत्याही प्रकारचं देवाला
जास्त विनंती किंवा जबरदस्ती न करता तिच्या लक्षात येतं, नाईलाज होतो आणि मग परमेश्वराचा तो जे पदर नर्तिकीने धरलेला होता तो ती सोडते आणि देवसुद्धा भोगनारायणाच्या मंदिरात येऊन थांबतात. परमेश्वर महाराष्ट्रात भ्रमण करत असताना अशा अनेक कलेच्या माध्यमातून कलाकारांना न्याय देतात, त्यांची स्तुती करतात, त्यांनाही दाद देतात. तिथली समाजव्यवस्था आहे, समाजसृष्टी व्यवस्था आहे, तीही पाळतात. कारण परमेश्वर गोसावी लोकांना बोध नाही आहे. परमेश्वर कोण आहे, काय आहे हे त्यांना माहीत नाही आहे. एक गोसावी आहे, एक संन्यासी आहे असं म्हणून देवाकडं बघताय, लोक देवाकडं बघताय. त्यामुळं देवसुद्धा तिथली समाजव्यवस्था असेल, सृष्टीव्यवस्था असेल ती पाळताय आणि म्हणून देवाने तिथं ते नाकारलं. परंतु स्वतःहून त्यांना आकर्षित केलं, स्वतःहून त्यांना दर्शनाचा लाभ दिला, संबंधाचा लाभ दिला आणि पुढं जाऊन ह्याच जीवाची अयोग्यता नासून योग्य करून ज्ञानाला, प्रेमाला त्यांना पात्र केलेलं आहे. त्यानंतर देवाला एका दिवशी रुद्रपूरला जाण्याची प्रवृत्ती होते आणि त्या पद्धतीनं बाईसांना देव सांगतात की आम्हाला रुद्रपूर जाण्याची प्रवृत्ती आहे, तर तुम्ही जाण्यासाठी तयारी करा. आणि हे चांगदेव भट, आता देवाच्या सन्निधानात चांगदेव भट आहे, काही अनेक भक्त जे आहे हे येतात आणि बसलेले असतात. त्याच वेळेस देवाने सांगितल्यानंतर चांगदेव भटांनी ते ऐकलं आणि बाईसाला त्यांनी विचारलं. ते डायरेक्ट देवाला विचारलं नाही, तर बाईसांकरवी म्हटले, गोसावी परमेश्वर पुराला जर गमन करत आहे तर आपल्याबरोबर मला येऊ देतील का? तुम्ही विचारा. जर देवाला विनंती करा आणि देवानी परवानगी दिली तर मी तुमच्याबरोबर मला येण्याची इच्छा आहे. आणि मग बाईसांनी देवाला तसं विचारलं का चांगो हा आपल्याबरोबर परमेश्वरपुराला येण्याची इच्छा व्यक्त करतो आहे, तर काय करावं? तर परमेश्वर त्याला परवानगी देतात, म्हटतात येऊ द्या त्याला, काय हरकत नाही. आणि देवसुद्धा म्हणतात असं का, बटिका येतो आहे का? मग ठीक आहे, काय हरकत नाही म्हटले, येऊ द्या. आणि बटिका जर परमेश्वरपुराला जर येत असेल तर आम्ही का वारिजेल? म्हणजे परमेश्वरपुराविषयी, गुंतरूबाबांविषयी देवाच्या मनामध्ये अत्यंत आदर आहे आणि असे जर भक्त कोणी रुद्रपूरला येण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर आम्ही नाही म्हणूच शकत नाही. अशा पद्धतीनं देवाने तिथं आपला आदर आपल्या गुरुप्रती रुद्रपुराविषयी व्यक्त केलेला आहे. आणि मग त्या पद्धतीनं देव त्यांना काय सांगतात, तुम्ही गावाला निघाले होते, तुम्ही गावाला जा, तुमचा जो काही सण असेल तो पूर्ण करा आणि घरच्यांना विचारून तुम्ही पुन्हा या. तुम्ही जेव्हा याल तेव्हा आपण जाऊ, तुम्हाला घेऊन जाऊ, काय हरकत नाही. परंतु आता तुम्ही गावाला निघाले, घरच्यांना सांगितलेलं नाही आहे, तुमचा काही सण आहे तो पूर्ण करायचा आहे, तर तुम्ही ते सर्व करून आल्यानंतर आपण जाऊ. आणि अशा पद्धतीने देवाने त्यांना परवानगी दिलेली आहे. तिथं उपाध्यबाससुद्धा आहे. आता उपाध्यबासांनीसुद्धा बाईसांच्या मार्फत येण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, परंतु देवाने त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही काही येऊ नका. आणि बाईसांनी विचारलं की का येऊ नका बाबा? कारण आपल्याला जो बटिका जो आहे त्याला तुम्ही चांगोला येऊ देताय आणि हा जो उपाध्यबास आहे त्यांना नाही म्हणताय. तर देव त्यांना स्पष्ट सांगतात की यांना बंधन आहे, म्हणजे मोकळीक नाही म्हटले, त्यामुळे याला नको, याला खुंटदावे आहे म्हटले, त्यामुळं याला नेता येणार नाही. आणि मग बाईसांनी स्वतःहूनच विचारलं खुंटदावे म्हणजे काय? म्हणजे बाई म्हणजे देव म्हणतात की घरदार जो प्रपंच आहे, खुंटदावे जे आहे हे माता पिता असतात म्हटले. आणि खुंट म्हणजे स्त्री, जसे दावे गळ्यात अडकल्यानंतर त्याला कुठं इकडं तिकडं जाता येत नाही, तशा पद्धतीने हे जे कुटुंब आहे हे खुंट दावे आहे जीवाचे. आणि ते गळ्यातच पडल्यामुळं त्याला कुठेही जाता येत नाही, त्याला परवानगी ते घरचे देणार नाही आणि त्याला घराची जबाबदारी आहे. त्याच्यामुळं त्याला घेऊ नका आणि त्याला हिंडता फिरता कुठे येणारही नाही आणि त्याला आपल्याला त्यामुळं नेता येत नाही. त्याच्यामुळं देवाने त्यांना नाकारलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला खूप मोठी समज महत्त्वाची आहे की परमेश्वर प्राप्त जर करायचं आहे तर हे जे प्रापंचिक ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडून आपल्याला बाहेर निघावं लागेल. हे जे खुंट दावे आहे त्याच्यामुळं आपल्याला कोणत्याही प्रकारची धार्मिकता करता येत नाही आणि परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने जी साधनं आहे ती पण आपल्याला करता येत नाही. म्हणून परमेश्वराने संबंधियांचा संबंध तो विशेष त्याच सांगितला आहे. हे संबंध आहे खुंट दावेच आहे. आणि मुक्तीची चाड त्यांनी खुंट दावे सांभाळावे का असा प्रश्न परमेश्वराने केलेला आहे की ज्याला मुक्तीची चाड आहे तर त्यांनी याचा त्याग करावा आणि त्याग केल्याशिवाय परमेश्वराची भक्ती, परमेश्वराची प्राप्ती
त्याला करता येणार नाही. अशा पद्धतीनं मग चांगदेव भट आणि उपाध्ये संध्याकाळच्या सुमारास गावी जायला निघतात. ते सर्व गावाला जातात आणि त्या पद्धतीनं दोघांनी दंडोत घालून श्रीचरणावरती परमेश्वराच्या मस्तक टेकून दंडोत करून ते देवाची परवानगी घेऊन निघाले आहे. आणि ते गेल्यानंतर मात्र रुद्रपुराला दुसऱ्या दिवशी प्रयाण करायचं असतं आणि त्या पद्धतीनं बाईसा म्हणते की मी सर्व तयारी करते, तोपर्यंत हा जो आहे बटिका तो येईल म्हटले, चांगू येईल. आणि त्या पद्धतीनं देव म्हणता हो ठीक आहे, तो येईल तोपर्यंत तुम्ही तयारी करा. आणि अशा पद्धतीने बाईसांनी जाण्याची तयारी केली. तोपर्यंत चांगदेव भट पण सण साजरा करून आणि घरच्यांची परवानगी घेऊन विचारून परमेश्वरपुराला गमन करण्यासाठी येतात. आणि मग देवाबरोबर बाईसा आहे, हंसराज आहे, चांगदेव भट आहे, हे रुद्रपूरला निघतात. आता हंसराज जे आहे ही बाईसांचीच भक्त, ती ही परमेश्वराकडे वेधल्या गेलेली आहे आणि बाईसांबरोबर ते पण आहे, चांगदेव भट आहे. अशा पद्धतीनं ते आता प्रथमच रुद्रपूरला जायला निघालेले आहे. तिथं गेल्यानंतर मात्र आता परमेश्वर कसे राहतात, कशा पद्धतीनं ते तिथं राहून आपल्यालासुद्धा या तीर्थस्थानाच्या ठिकाणी असेल, आश्रमाच्या ठिकाणी असेल, साधू संतांच्या ठिकाणी असेल, आपल्या गुरुच्या ठिकाणी असेल, गेल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, अप्रत्यक्षरित्या परमेश्वर आपल्याला हे दाखवणार आहे. परमेश्वराला कोणी गुरु नाही आहे. परमेश्वर हेच सर्वांचे गुरु आहे आणि परमेश्वर सर्वज्ञ आहे. परंतु ही समाजव्यवस्था, ही सृष्टीव्यवस्था चालावी त्या पद्धतीनं परमेश्वराने हे जे लीळा आहे या केलेल्या आहे, त्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टीची समज निर्माण करून घ्यायची आहे. आणि त्यातून आपल्या बऱ्याचशा अंधश्रद्धा आहे, अन्यथा ज्ञान आहे, संभ्रम आहे, ते पण फिटणार आहे. दत्तात्रय प्रभूंनी चक्रपाणी प्रभूंना, श्री चक्रपाणी प्रभूंनी, गोविंद प्रभूंनी स्वामी श्रीचक्रारांना जी विद्या दिली आणि त्यातून हे जे गुरुत्व स्वीकारलेलं आहे. ऑलरेडी परमेश्वर हे स्वयंप्रकाशित आहे, त्यांना याची आवश्यकता नाही. परंतु ही समाजव्यवस्था आहे, सृष्टीव्यवस्था आहे. जेव्हा मोठा करतो तेव्हा लहान करत असतात. परमेश्वराने हे आपल्याला ही समाजव्यवस्था, सृष्टीव्यवस्थेला मान देऊन कशी ही व्यवस्था चालवायची आणि कशी या व्यवस्थेमध्ये राहायचं, त्याला कसा मान द्यायचा, अशा पद्धतीनं आपल्याला शिक दिलेली आहे. त्याच पद्धतीनं परमेश्वर आता रुद्रपूरला जायला निघाले आणि लगेच एका दिवसात ते पोचणार नाही आहे. कारण पैठण ते रुद्रपूर हे अंतर तर आपण बघितलं तर कितीतरी आहे. आणि त्या पद्धतीनं दरमजल करत मुक्काम करत परमेश्वर पुढं निघाले. पहिलाच मुक्काम त्यांचा राड गावी झालेला आहे. सकाळच्या प्रहरात सर्वज्ञांचा राड गावाला गमन झालं. गावाच्या उत्तरेलाच दिशेला महालक्ष्मीचं देऊळ आहे. त्या देवळात बाईसांनी आसन रचलं, सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षालन केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी दुपारचा संध्याकाळचा पूजा अवसर परमेश्वराचा बाईसांनी केलेला आहे. आरोगणा झाली, देवळाच्या चौकात वस्ती झालेली आहे. आणि मग सकाळच्या परश्रयानंतर उदक वगैरे घेऊन आणि त्याचा सर्व केल्यानंतर पूजा अवसर झाल्यानंतर सर्वज्ञांनी तिथून परत सर्व या भक्तांबरोबर रुद्रपूरला जाण्यासाठी गमन केलेलं आहे. आता बाईसा जेव्हापासून देवाच्या बरोबर आहे, बाईसा सकाळी, दुपारी, संध्याकाळी पूजा अवसर करतात. आणि ज्या ठिकाणी पूजा अवसर होतात ते स्थानाच्या माध्यमातून आपण तिथं जाऊन त्या लीळा आठवत असतो. तो पूजा अवसर बाईसा आता चुकवत नाही. कारण का, त्या एक कळिकेच्या त्या भक्त आहे, प्रेमी भक्त आहे. आणि ज्यावेळेस त्या पूजा अवसर करतात त्यावेळेस परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते त्यांना दिसतं आहे. त्याच्यामुळे ती वेच आणि पूजा अवसर न टाळता त्याचं आवडीपूर्वक ती पूजा अवसर आपल्याला करणार आहे. आणि त्या पद्धतीनं हे सर्व सद्भक्तांना घेऊन परमेश्वर रुद्रपूरला गमन करून एक गावात जाऊन अशा पद्धतीनं रुद्रपूरला जाण्यास निघालेले आहे. आपणही रुद्रपूरला जात असतो, परंतु तिथे गेल्यानंतर कसं राहावं, कोणत्या पद्धतीनं राहावं, कारण रुद्रपूर हे कणाकण पवित्र आहे. गोविंदप्रभू बाबांनी 125 वर्षे तिथं राज्य केलेले आहे. आपल्या स्वामी श्रीचक्रधारांनी तिथं कितीतरी वेळा आपल्या गुरुच्या भेटीच्या अनुषंगाने रुद्रपूरला गेलेले आहे. दोन्ही देवाच्या भेटीचे कितीतरी तिथं स्थान आहे, प्रसादवत स्थान आहे. परंतु त्याच तिथं गेल्यानंतर तसं वागायचं असं नाही आहे. अनेक स्थानाच्या ठिकाणी परमेश्वराच्या श्रीचरणाच्या पदस्पर्शाने ते पवित्र झालेलं स्थान परमेश्वराने आपल्याला वंदनासाठी उपलब्ध केलेलं आहे. ते तिथं गेल्यानंतर ती स्वच्छता, त्या पद्धतीचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे. आणि गुरुजनांच्या ठिकाणी गेल्यानंतर, आश्रमाच्या ठिकाणी गेल्यानंतर कशा पद्धतीनं आपण आदरपूर्वक राहिलं पाहिजे, काय करून घेतलं पाहिजे आणि काय
केलं पाहिजे. हे परमेश्वर स्वतः बुद्धपूरला गेल्यानंतर आपल्याला ह्या लीळेंमधून समज देतात, ज्ञान देतात, बोध देतात आणि ते आपण जर अंगीकारलं, जीवनात उतरवलं, ते आपली अयोग्यता नसून योग्यतेच्या बाजूनी प्रवास करत करत परमेश्वरापर्यंत आपला हा प्रवास नक्की होऊ शकतो. म्हणून आपण या लीळेंमधून समज घेऊन काय करायचं आणि काय नाही करायचं हे लक्षात जर घेतलं ना, आपल्या जीवनात उतरवलं, तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.